होता, सुप्रियाताईंनी चर्चा केली होती, शब्द दिला होता SP पुणे सिंग साहेबांनी की 15 दिवसामध्ये चार्जशीट होणार म्हणजे होणार. आज 12वा दिवस आहे, त्यामुळे उद्या नाही तर परवा 100% चार्जशीट केली जाईल असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. 15 दिवसामध्ये इथं या अधिकाऱ्याच्या अंतर्गत चार्जशीट होते. पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गेलेलो आहे आणि पूर्वीचा इतिहास जर बघितला, पॉस्कोच्या बाबतीतल्या केसेस नाही तर मर्डरच्या बाबतीतल्या केसेस, लहान मुलींच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर 60-60 दिवस लागलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, इथं लोकांचा दबाव होता, चांगला अधिकारी होता, 15 दिवसात ती चार्जशीट होईल असा आम्हाला विश्वास आहे. पण बाकी ठिकाणी का होत नाही असा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आम्ही विचारत आहोत. दादा, तुम्ही ज्या प्रकारे म्हणतात की बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आता वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत, तर तुम्ही यापूर्वी वहिनीच्या कानावर काय घातलेत का तिथले विषय आणि वहिनीचं काय म्हणणं आलं? एक तुम्ही समजून घ्या, वहिनी ह्या दुसऱ्या पक्षातल्या आहेत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाऊन बोलणं, विचारणं, सांगणं, आता मला असं वाटतं की आम्ही वेगळ्या पक्षातलो तिथं आहोत. लोकांची भूमिका आम्हाला जी कळती आम्ही व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं तिथं आम्ही भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून ती कामं व्हावीत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण का अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो. आता तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्या सत्तेचा उपयोग करून कायदा व सुव्यवस्था बारामतीची कशी चांगली ठेवता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तसंच माझं एक विनंती त्यांना सुद्धा आहे. काल सोशल मीडियावरचे काही फोटो आम्ही बघितले, त्या फोटोमध्ये जे या देशातले एव्हिएशन मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काकींचा फोटो बसलेला आम्हाला दिसला. काकींना कदाचित तो एव्हिएशन मंत्री कोण हे माहीत नसेल, तर त्या एव्हिएशन मंत्र्याची चर्चा आपण विषय आणल्यानंतरच कुठेतरी सुरू झाली, त्यामुळे त्यांना ते माहीत नसेल. पण काकींबरोबर जे मोठे दोन नेते, आता आजी म्हणायचं का माझी मोठे नेते त्या पक्षातले, हे जे ते काकींबरोबर गेले होते त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की VK सिंग नावाचा जो VSRचा मालक आहे त्या मालकाचे आणि या काय त्याचं नाव असेल नायडू, राममोहन नायडू याचे डायरेक्ट संबंध आहेत आणि म्हणून तपास पुढे तिथं त्या ठिकाणी जात नाही. हे जरा सांगून कुठं ना कुठे तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती. नाही तर कदाचित भाजपचेच काही मुद्दामून नेते अशा पद्धतीने बैठक व्यवस्था तिथं करत असावेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यासारखी लोक जे प्रामाणिकपणे दादांच्या हितासाठी तिथं लढत आहेत त्यांना मात्र मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच लढायचं का नाही लढायचं. बारामतीमध्ये अरे थांबा, एक उद्या ना बारामतीचा विषय उद्या. बारामतीमध्ये जे कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कटली असं तुम्ही म्हणता, तर ती कशामुळे विस्कटली आहे? दादा असताना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा खूप असा कंट्रोल असायचा, वचक असायचा. थोडं जरी काही जरी घडलं तरी पटकन ते विचारायचे. आता काय असं होतं? बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो नाही तर राज्याच्या आपलं बारामतीच्या बाबतीत, दादा असताना या राज्यामध्ये जे काही सहकार मध्ये घेणारा निर्णय आहे, कोणाचं इतर लोकांचं धाडस नव्हतं दादा असताना सहकारच्या विरोधात निर्णय घेणं. जसं प्रशासक बसवणं घेतला ना महाराष्ट्रामध्ये निर्णय, तसंच बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता, अधिकाऱ्यांवर वचक होता आणि इतरही लोकांवर वचक होता. जे चटरपटर चोरी करणारे लोक कधीच पुढे त्या ठिकाणी येत नव्हते, भीती वाटत होती. पण दादा नसताना तो वचक कुठेतरी निघून गेलाय. त्यामुळे मला असंही कळालंय की रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरच्या लेवलला नसेल पण खालच्या लेवलला 2-3 हजार 10,000 रुपये घेतल्याशिवाय तिथं कामं होत नाही. आता हे काय फक्त बारामतीत अशी परिस्थिती असं नाही, बऱ्याच मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशी चिरीमिरी घेणारे लोक आहे. पण आम्ही सातत्याने बैठक घेऊन तो विषय त्या ठिकाणी संपवतो. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. सुनेत्रा वहिनींचा वचक किंवा दरारा म्हणा किंवा एक कंट्रोल म्हणा, ते ऐका ना, एक बोलू तर तो नाही असं वाटतं? नाही, त्यांचा वचक 100% त्या ठिकाणी असेल. पण जो काही वचक आहे तो दादांच्या लेवलला घेऊन आपल्याला जावं लागेल आणि दादांच्या लेवलला वचक घेतल्यानंतर आणि कडक निर्णय घेतल्यानंतरच कुठेतरी एक दहशत, चांगल्या हेतूतून लोकांच्या बाजूची दहशत त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तुम्ही हल्ली बारामतीत खूप लक्ष घालताय. मी बारामतीकर आहे, बारामतीचे माझे लहानपणीपासूनचे संबंध आहेत आणि तिथे असणारे लोक ज्यांना कुठंच बोलता येत नाही ते आम्हाला जे सांगतात आणि आमचा स्वभाव असा आहे, आम्ही शांत बसत नाही. कुठेही अन्याय झाला, आता मी परवा अकोला जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, आता तुम्ही म्हणाल की सारखं अकोल्याला जायला लागलाय. कोल्हापुरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यावर अत्याचार झाला,
तुमच्यातले काही लोक म्हणतात तू कोल्हापूरला जास्त जायला लागलाय, साताऱ्यात मी गेलो, त्यानंतर नाशिकला मी गेलो, अहिल्यानगरला मी असतो. त्यामुळे विषय एवढाच आहे. तक्रार आमची नाही, पोलीस बारामतीतल्या अधीक्षक युवा नेत्यांची तक्रार आहे. आणि रोहित दादा बारामतीत जास्त लक्ष घालतात, त्यांना ऑलरेडी मी एक तुम्हाला सांगतो, ते बारामतीत आहेत. एक सांगतो, लोकांचा विषय, लोकांच्या हिताचा एखादा विषय असेल, नेता काय बोलतो त्याला मी भीक घालत नाही. माझं एवढंच मत आहे की लोकांना अडचण आली तर मी त्या ठिकाणी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने लढायला सदैव त्या ठिकाणी तयार आहे. बारामतीत आरोप होणार, दादांच्या पक्षात बारामतीचं पालकमंत्री कोणी घ्यायचं हा विषय. विरोध केलेला तुम्ही त्याकडे कसं बघताय? इंधनवाढीच्या संदर्भात बचतीच्या संदर्भात त्यांनी हे आव्हान बघा, गॅस, पेट्रोल, डिझेलची आजची जी परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे हे केंद्र सरकार जबाबदार आहे. जे काय आपलं परराष्ट्र धोरण आहे ते फसलंय. इराण पूर्वीपासून आपल्या जवळचा एक देश होता. आपण इराणला मदत केली, इराणने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे, पण फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी आणि त्याच्यावर इस्रायलला खुश करण्यासाठी. आता त्यांच्याकडे काय आहे ते बघावं लागेल, पण त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही इराण बरोबर त्या ठिकाणी नातं खराब केलं. आणि जर आज त्या इराण बरोबर आपण रिलेशनशिप नातं चांगलं ठेवलं असतं तर पेट्रोल मिळालं असतं, डिझेल मिळालं असतं, गॅस मिळाला असता. मग हे नातं नीट न ठेवल्यामुळे आणि परराष्ट्रीय धोरण आपलं फसल्यामुळे आपल्याला फर्टिलायझर महाग घ्यावं लागतंय. आता डिझेल हे म्हणतायत ना काल की अजून 60 दिवस आमच्याकडे डिझेल आहे. मी सांगतो तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये डिझेल पेट्रोल आपल्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. आणि पुढच्या काही दिवसात रेट वाढतात का नाही तुम्ही त्या ठिकाणी बघा. प्लास्टिकचे रेट वाढलेत, फर्टिलायझरचे रेट वाढलेले आहेत, बऱ्याच गोष्टींचे रेट वाढलेत. घर बांधायला गेलं टाईलचे रेट वाढलेत, TMT बारचे रेट वाढलेत. अरे मग लोकांचा इन्कम वाढत नाही, लोकांचं उत्पादन वाढत नाही, पण खर्च मात्र वाढत चाललाय. आणि सहज सांगतात तेल कमी खा. आता त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का? काल काही 2 दिवसापूर्वी त्यांचं साटम नावाचे जे कोणी नेते आहेत मोठे मुंबईचे, 25 गाड्याचा ताफा घेऊन फिरत होते. आता ते आम्ही विषय मांडल्यानंतर जरा चिडले, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण मला एक त्यांना विचारायचं होतं, त्यांच्या गाड्या पाण्यावर कशा चालतात हे जर लोकांना त्यांनी सांगितलं तर लोकांचा फायदा होणार आहे. आता मात्र एक विषय संशोधनाचा आहे की तेल वापरायचं नसेल जेवणामध्ये तर पाण्यावर फोडणी कशी लावायची हे मात्र त्या ठिकाणी आम्ही संशोधन करत आहोत. हे जरा संशोधन झाल्यानंतर आम्ही लोकांना मार्गदर्शन करू. त्यामुळे कुठंतरी सरकार कमी पडल्यानंतर लोकांनी हे करा ते करा असं बोलून होत नसतं. जबाबदारी घ्यावी लागते आणि जर ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत तर पवार साहेबांनी पत्र दिलंय की आम्ही एकत्रित बसून या देशाच्या अडचणीच्या काळामध्ये सामान्य लोकांना बाहेर कसं काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. अरे किती वेळ घेता लावता 5 मिनिट. चंद्रकांत पाटील सगळ्यात जास्त तेल वापरतात ते समजतं.